खंडेराय काय म्हणत होते हे मी नीट समजून का घेतलं नाही? त्यांच्याशी बोलताना माझ्याकडून काही अपशब्द तर गेले नाहीत ना? माझ्या बोलण्याने मी त्यांना दुखावले आहे. दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा, दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा, दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा. दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा, दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा, दर्पणिया प्रीत सजवा आजा, ए आजो. ओके बाबा, तुझ्या करता झाडपाला आणलाय फार नदी पल्याडच्या रानात नाही. असं बानूकडे ते हा माझा जरा डोळा लागतोय. तू झोप हा. घे ठेव. काय अगं इतक्या लांबून आलोय मी. काय बसा बिसा सांगणार आहेस का नाही? बस. अरे बस की. हा बस तू. बानू वाईस पाणी दे ग जरा. रंग्या, कसलं झाडपाला म्हणायचं रा? अगं लय गुणाचा झाडपाला आहे. वय म्हणजे अंग ठणकत असल काय बी दुखत खुपत असलं का नाही ह्याचा काढा करायचा आणि प्या द्यायचा.
एकदम बरं वाटतंय अगं. असं होय? आणि मग आय आय ग आय 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 ग. पायलंय दुखत्यात नव रंग्या. अगं पाक नदी पाल्याड गेलो होतो ना रानात. असं? आणि मग नुसती पायपीट करून करून पाय दुखायला लागलं अगं. पाठ बी दुखती ग. आय आय आय. बया इतकं चालायचं म्हणजे काय चेष्टा आहे तवा. असं होय? आणि मग रंग्या अं, मी काय म्हणते, यो पाला घे, घरला जा आणि काढा करून पी, बरं वाटल. नाहीतर थांब, मी आज करून देऊ का तुला काढा? नका काय अरे देते की. नका मला कशाला. आपल्या आज्यासाठी करतो ना मी समजा ही. मग आणि इतकं बी काय दुखत नाहीत माझं पाय. मी आपलं ती जरा ही काय काय नाही मी जातो घरला. आज्याला आठवणीनं एवढा काढा दे बर का. अरे बाला काढा पिताना बघाया, थांब की. असू दे. मी येऊ का? नग अरे जीवनच जा आता. कशाला अग मी जातो घरला. ती काढा आज्याला दे तेवढा. चल. आलाय मोठा माझ्या बाला औषध देणारा. आपल्या सभोवती काय परिस्थिती आहे हे मी तुला सांगायची आवश्यकता नाही. आणि असे असताना आपण विवाह सोहळ्यात संपत्तीची उधळण करायची का? आपला विवाह भव्य दिव्य असेल, डोळ्यांचे पारणं फेडणारा असेल असे मला वाटले होते. पण आपण माझे हेही स्वप्न पूर्ण करणार नाही हे मला कळून चुकले आहे. बोलावे. म्हाळसा, तुझ्या डोळ्यात पाणी काय झाले? म्हाळसा, आधी डोळे पुस, शांत हो. सांग, काय झाले? मी आपल्यावर रागवले, माझ्या तोंडून अपशब्द निघाले, क्षमा असावी. म्हाळसा, आपल्या दोघांमध्ये क्षमा या शब्दालाही जागा नाही. मला तुझा राग नाही आला. तुला काय म्हणायचं आहे ते मला कळतंय. मनातले सर्व प्रश्न काढून टाक. म्हाळसा, मला तुला नेहमी प्रसन्न असलेलं पाहायचंय. आपण विवाहाची जी कल्पना मला सुचवली त्यात मला कळाले की आपल्या लोकांवर किती प्रेम आहे. म्हणून लोक तुमच्यावर इतकं प्रेम करतात. म्हाळसा, लोकांचे दुःख दूर करणे, त्यांच्या आयुष्यात आनंद आणणे हे माझे दायित्व आहे. आणि पर्यायाने ते तुझे सुद्धा व्हावे अशी माझी इच्छा आहे. कारण भविष्यात अशी वेळ येणार आहे की ज्या सिंहासनावर मी बसतो त्या सिंहासनावर तुला बसून राज्याची सर्व सूत्र हाती घ्यावी लागतील. मी हे आपल्याशिवाय नाही करू शकणार. असो. म्हाळसा, तू म्हणाली होतीस की आज तुमच्याकडे विवाहाच्या पूर्वतयारीचा मुहूर्त आहे म्हणून. हो, आज जात्याची पूजा, सुहासिनींचे हळदी कुंकू आणि भोजन समारंभ आहे. म्हाळसा, विवाह कार्यापर्यंतच्या सर्व क्षणांचा आनंद घे आणि नेहमी प्रसन्न राहा. महत्वाचे म्हणजे तुझ्या कुटुंबियांना पालीला विवाहपूर्वी भेट देण्याची आठवण कर. तिथे माझी पालाई नावाची भक्त आहे, तिलाही भेटायला सांग.
विवाह कार्याची व्यवस्था करणे सोपे जाईल. हो, मी त्यांना सांगेन. समोर ठेवलेली पान सुपारी आपल्या हातात घ्यावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे महागणपती, हे श्री चिंतामणी, हे श्री मयुरेश्वर, हे श्री सिद्धिविनायका, आज चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांच्या विवाहाच्या पूर्वतयारीचा मुहूर्त करीत आहोत. तरी सर्व विघ्न दूर करून हे कार्य सिद्धीस न्यावे ही प्रार्थना. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. हातात अक्षता आणि फूल घ्यावं. ओम नमोजी अपरिमित आदि अनादि मायातीत पूर्ण ब्रह्मानंद शाश्वतता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा. हे प्रभो, हे महादेवा, हे श्री शंकरा, आपलेच प्रतिरूप असलेल्या श्री मार्तंड भैरवांबरोबर चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांचा विवाह पौष पौर्णिमेला गोरज मुहूर्तावर होणार आहे. या विवाह कार्याच्या तयारीचा मुहूर्त आज करीत आहोत. हे कार्य सिद्धीस नेण्यास आपण समर्थ आहात, तरीही आपला कृपाशीर्वाद सर्वांवर राहो आणि हे कार्य आमच्याकडून करून घ्यावे हीच प्रार्थना. हे कुलस्वामिनी, हे आदिशक्ती, श्री तिम्माशे आणि सौभाग्यकांक्षिणी मायानंदा आज त्यांच्या कन्येच्या विवाह कार्याचा शुभ मुहूर्त करीत आहेत. तरी प्रथम आपल्या चरणी अक्षता अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार करावा आणि आपला कृपाशीर्वाद द्यावा हीच प्रार्थना. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
या देवी सर्वभूतेषु आनंदरूपेण संस्थिता यशं देहि माम श्री आदिशक्तै नमो नमः। नमो दैवै महादैवै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मताम यशम देहि माम दै आदिशक्तै नमो नमः। आता 5 सुवासिनींना देवघरात निमंत्रित करावे, त्यांना देवी समान मानून हळदी कुंकू लावावे आणि चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी म्हाळसा यांचे औक्षण त्यांच्याकडून करून घ्यावे।